नमस्कार. तर मी आज अशी काही वस्तू बनवणार आहे जी सगळ्यांनाच लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडणारी वस्तू आहे. तर लहान मुलींनी म्हटलं की कर मॅगी, म्हणून करायला घेतली. पण चला म्हटलं माझी ही रेसिपी माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा शेअर करायची, म्हणून तुमच्या शेअर करण्यासाठी म्हणून मी दाखवत आहे. मॅगी काही नवीन नाही आहे, सगळ्यांना आपापल्या पद्धतीने करताच येते, पण तरी पण ही माझी पद्धत तुम्हाला आवडेल असं वाटलं आणि म्हणून मी शेअर केली. सिंपल आणि सोबर आहे, अगदी आपल्या घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंमध्ये करायची आणि थोडासा तोंडाला चव वेगळा असो म्हणून ही मॅगी आपण करतो आणि मी केलेली आहे. चला तर मग बघूया. तर माझ्याकडे त्या दिवशी अवेलेबल होतं पत्ताकोबी आणि टमाटर, कांदा आणि शिमला मिर्च, गाजर एवढंच अवेलेबल होतं. त्यामुळे मी आणि शिमला मिरची होती ती अर्धीच होती, तर तेवढ्याच याच्यात मॅगी करायचं ठरवलं आणि कापून घेतलं आणि ते थोड्याशा तेलामध्ये ते मी सगळ्या भाज्या थोड्याशा शिजवून घेतल्या, म्हणजे अदरकच्च्या शिजवून घेतल्या. त्यानंतर मग त्यामध्ये ॲड केलं जे घरी होते मसाले तेच, त्यात जे आणि पुड्यांमध्ये मॅगीच्या आलेले मॅगी मसाला, त्यात थोडंसं घरी असलेलं अद्रकची पूड, त्यानंतर धने पावडर, तिखट, हळद आणि आपल्या चवीनुसार लागणारं मीठ. त्यानंतर तेवढे पूर्ण जिन्नसला एकत्र केलं आणि ज्या भाज्या होते त्यांनासुद्धा तिखट मिठाची चव लागायला पाहिजे म्हणून सर्वांना एकत्र करून छान असं मिक्स केलं. त्यानंतर त्यामध्ये टाकले हे मी मॅगीचे 2 पुडे. त्या मॅगीच्या पुड्यांनासुद्धा हे मसाले लागावे आणि मिश्रण छान मिक्स व्हावं, त्यांनासुद्धा मिक्स केलं. त्यानंतर थोडं कोमट पाणी केलं, ते कोमट पाणी त्यामध्ये सोडलं आणि ते सगळं एकत्र असं एकमेकामध्ये मिश्रित केलं. कारण की जे मॅगी होती त्यांनासुद्धा ते मसाल्यांची टेस्ट आणि छान असं पाणी मिक्स व्हावं म्हणून थोडं आधी सोडलं. त्यानंतर मला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठसुद्धा सोडलं त्यानंतर आणि थोडं ते पाण्यामध्ये हे केलं, पण पाणी कमी झालेलं होतं म्हणून थोडं पाणी जास्त सोडायची गरजच होती. ते पाणी जास्त थोडं सोडलं आणि त्यावरती झाकण ठेवून वाफेवरसुद्धा शिजवून घेतलं. आणि मला महत्त्वाचं म्हणजे मला करायची होती सुपी मॅगी. माझ्या मुलांना म्हणजे मॅगीसोबत त्याचा जो ग्रेव्ही म्हणा किंवा रस्सा प्यायला खूप आवडतं, म्हणून मी करणार होती सुपी मॅगी. छान अशी सुपी मॅगी केली आणि छान अशी तयारसुद्धा झाली. माझ्या घरच्यांना तर खूप आवडली, कोथिंबीर सोडली त्यामध्ये आणि माझ्या घरच्यांना तर खूप आवडली. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करा, ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने, आणि कशी वाटते, आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली, खरंच टेस्टी बनते का, सुपी नूडल्स कसे लागतात खायला, तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या नूडल्सप्रमाणेच आपलं आयुष्य असायला पाहिजे. जरी या गुंडाळलेल्या असल्या, आपलं आयुष्यसुद्धा असंच आहे, सरळ रस्त्याचं नाही तर गुंडाळलेलंच आहे. तर त्याला आपल्याला चविष्ट कसं बनवायचं आहे, त्यामध्ये तिखट, मीठ, मसाले टाकून आपल्याला जशी मॅगी चविष्ट बनवायची असते त्याचप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा असं चविष्ट आणि रसदार आणि आवडीचं बनायला पाहिजे, याकडे लक्ष द्या. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.